हे दुर्दैवी शासन आहे. इथं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यापेक्षा शेतकऱ्याचं मरण या ठिकाणी ठरलेलं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोदी सरकारच्या आश्वासनावर शेतकरी प्रकाश बोरसे यांचं हे उत्तर. 2014-15 ते 2023-24 या 10 वर्षात शेतीतून मिळणारं शेतकऱ्यांचं उत्पन्न दरवर्षी 10% अधिकनं वाढलंय. या 10 वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न एकूण 126% वाढलंय. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारी आश्वासनापेक्षा ते 26% अधिक आहे, असा दावा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांच्या ॲग्रिकल्चर इन मीटिंग ॲस्पिरेशन्स ऑफ रायझिंग इंडिया या नावानं प्रकाशित अहवालात करण्यात आलाय. प्रत्यक्षात मात्र शेतकरी हा दावा खोडून काढतात. उत्पन्न वाढलंच नाही. कारण काल आमची 10 एकर म्हणजे 8 एकर जी क्विंटल कापूस निघत होता एकरी, तो आज 5 वर आला. हे वास्तव्य शेतकऱ्याचं त्यांनी जर पाहिलं तर शेती 100% या ठिकाणी तोट्यात आहे. 10 वर्षाच्या शेतीचा जर अनुभव विचारात घेता, शेतकऱ्याचं सगळ्यात जे काय झालं असेल ते शेतीमुळे वाटलं. त्याचं कारण पाऊस अवेळी पडणं, कधी जास्त पडतो कधी कमी पडतो. जास्त पडला पीक येत नाही, कमी पडला त्याला पाणी कमी होतं. शेतकरी नेते आणि कृषी अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी रमेश चंद यांच्या अहवालातल्या दाव्यांवर सवाल उपस्थित केलेत. हा दावा हा नॉमिनल उत्पन्नावर म्हणजे नाममात्र उत्पन्नावर आधारित हा दावा आहे. यामध्ये महागाईचा विचार केलेला नाही. महागाई गृहीत धरता जे उत्पन्न मोजलं जातं त्याला रिअल जीडीपी म्हटलं जातं, म्हणजे वास्तव जीडीपी विचारात घेऊन हे उत्पन्न वाढ मोजलेली नाही. त्यामुळं हे उत्पन्न वाढ आपल्याला दिसून येते. प्रत्यक्षात उत्पन्नात वाढ ही प्रतिवर्ष 3 ते 4% आपल्याला झालेली दिसून येईल. आणि केवळ एकतर्फी पद्धतीनं आकडे मॅक्रो डेटाच्या आधारे जे त्यांनी निष्कर्ष काढलेले आहेत ते पूर्णपणानं चुकीचे आहेत. शेतकऱ्याबद्दल विसंगत अशा प्रकारची माहिती देणारी आहेत. जमिनीवरती शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वेगानं वाढ झालेली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा जो कुटुंबनिहाय उत्पन्नाचा डेटा जो आहे, त्यांचा लागवड खर्च आणि उत्पन्नाचा डेटा हा कुठंच त्यामध्ये रिफ्लेक्ट केलेला नाही आहे. तसा प्रकारचा ग्राउंड लेवलचा सर्व्हे केल्याचा कुठलंही त्या अभ्यासामध्ये नमूद केलेलं नाही. भारतातल्या शेतकऱ्यांपैकी 85% हे लहान शेतकरी आहेत. देशाच्या एकूण मनुष्यबळापैकी 46% कामगारांसाठी शेती हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत आहे. शेतमालाच्या किमतीमधली वाढ, सिंचन क्षेत्राची वाढ, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, कृषी कर्जाची सहज आणि सुलभ उपलब्धता, पीक विम्याअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ अशा वेगवेगळ्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याचं रमेश चंद यांचा अहवाल सांगतो. प्रत्यक्षात मात्र हमीभाव आणि पीक विमा योजनेचा पुरेसा लाभ मिळत नसल्याचं शेतकरी म्हणतात. शेतकऱ्याची मक्का हमी भावाने घ्यायची या ठिकाणी त्यांनी 2400 रुपयाने कबूल केलं. मी स्वतः ऑनलाईन केलेलं आहे कन्नडला संघामध्ये. परंतु प्रत्यक्ष मका घेऊन गेल्यानंतर त्यांना टार्गेट दिल्या गेलं 5000चं आणि मका खरेदी वर नोंदणी झाली जवळजवळ 50,000 क्विंटलची. खाजगी व्यापाऱ्याला मका विकल्या गेल्यामुळे शेतकऱ्याचं सहसा 100% नुकसानच झालं. कारण आज 800 ते 1500च्या आत मका या ठिकाणी शेतकऱ्याची विकल्या गेली. आणि विमा सरकारनं किती लोकांना दिला? हर गावामध्ये 50% लोक 50% लोकांचे 3 वर्षाचे विमे मिळालेले नाहीये. मला स्वतः मिळालेले नाहीये. लोकांचा द्या सोडून. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसच्या 2019 मधल्या सिच्युएशन असेसमेंट सर्व्हेनुसार 2012-13 मध्ये शेतकरी कुटुंबांचं मासिक उत्पन्न 6,426 रुपये होतं. त्यात वाढ होऊन 2018-19 मध्ये ते 10,218 रुपयांवर पोहोचलं. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे नाबार्डच्या ऑल इंडिया रुरल फायनान्शियल इन्क्लुजन सर्व्हेनुसार 2021-22 मध्ये शेतकरी कुटुंबाचं मासिक उत्पन्न 13,661 रुपये होतं. आणि जे उत्पन्न मिळतं त्याच्यातून 25% शेतकऱ्याला राहतं, 75% शेतीलाच लागते. त्या 25% मध्ये त्याचं घर चालतं, त्याच्या मुलाचं शिक्षण आलं, त्याला दवाखाना आला, त्याला गावाला जाणं आलं, त्याच्यात त्याच्या मुलाबाळाचे लग्न आले. शेतकऱ्याचे 10 ते 12,000 उत्पन्न हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही. कारण शेतकऱ्याचं घर खर्च असेल, कुटुंबाचा आरोग्याचा खर्च असेल किंवा शेतीचा पुढील हंगामाची तयारी असेल, ह्या वेगवेगळ्या बाबीसाठी होणारा खर्च आणि हे प्राप्त उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर
यामधून शेतकऱ्याला फारसं काही साध्य होतं असं म्हणता येणार नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी 6 कलमी कार्यक्रम राबवत असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. और इसके लिए 6 सूत्रीय रणनीति हमारी: एक, उत्पादन बढ़ाना; दूसरे, उत्पादन की लागत घटाना; तीसरे, उत्पादन के ठीक दाम देना; चौथे, नुकसान अगर हो जाए तो नुकसान की भरपाई करना; पांचवा, फसल का विविधीकरण; और छठवा, आने वाली पीढ़ियों के लिए भी ये धरती फसल उत्पादन करने के लायक रहे, इसका प्रयत्न करना. शेतीचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे त्याचा थेट फटका एकूण उत्पन्नावर होत असल्याचं शेतकरी सांगतात.